गॅरी हे घे सूप. सूप? हा गरम आहे मस्त, पी ना, बरं वाटेल तुला. अगं मला ना खरं साधं आलं घातलेला दुधाचा चहा आता मिळाला असता ना मस्त वाटलं असतं. अरे काय वेळ आहे का चहा प्यायची? मध्येच का तुला चहा प्यायचा आणि सडनली? नाही अगं सकाळी छान आलं घालून राधिकाने चहा करून दिला ना तर बरं वाटलं होतं म्हणून. ती आहेत सर्वंट होण्याच्या लायकीची. यु नो व्हॉट, आपण एक काम करू, आपण जेव्हा नवीन घर घेऊ ना तेव्हा तिला कुक म्हणून ठेवूया. नाही तुला हवं तसं फूड पण मिळेल आणि माझं पण काम निघेल. नाही अगं काय बोलतेस, ती बायको आहे अजूनही, असं नोकरासारखं नाही वागवता येणार आपल्याला तिला. ओके ना, चिल. जाऊ दे तो विषय, जाऊ दे, आपण दुसरं काहीतरी बोलूया. ओके हो, आता पटकन सूप पितो, जेवतो, गोळ्या घेतो आणि झोपतो लवकर. उद्या सकाळी ऑफिसला जायचं ना. ए नाही, ऑफिसला काय येतोयस तू? नको रे बाबा, परत बाहेर येशील आणि काहीतरी इन्फेक्शन व्हायचं तुला. तू एक काम कर, 2 दिवस रेस्ट घे, बाकी मी बघते सगळं ऑफिसमध्ये. हो, तू आज जे काही केलंयस ते बघून मला जरा पुढचे 2 दिवस अवघडच वाटतात. हे ठीक आहे ना, हा जसं झालं म्हणून काय रोज रोज होईल का? काय तर तू काळजी नको करू, मी सगळं हँडल करते. मला माहिती आहे उद्या एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे तर मी बघते काय करायचं ते. ओके, तू नको काळजी कर. पी. हो. आनंद, आज तू जे काही केलंयस ना, यू विल हॅव टू पे फॉर इट टुमॉरो. आता बघच तू उद्या मी काय करते ते. मॅडम, मला जरा सरांना भेटायचंय, चिटणीस सरांना. मॅडम सॉरी, तुम्हाला तर त्यांना नाही भेटता येणार. का? एकतर तुमची अपॉइंटमेंट नाहीये आणि आता त्यांची निघायची वेळ झाली आहे. पण त्यांनीच मला भेटायला बोलवलं होतं. विचारा ना त्यांना. मी राधिका सुभेदार. राधिका सुभेदार? हो मॅडम, तुमची बराच वेळ वाट पाहिली आम्ही, पण तुम्हाला 7ची वेळ दिली होती आणि इट्स टू लेट. नाही मॅडम, नाही, माझ्या घरी जरा अडचण होती म्हणून उशीर झाला. नाही, मी तसं त्यांना फोन करून सांगितलं पण होतं, आणि येता येता ट्रॅफिक लागला ना. सॉरी मॅडम, पण मी तुमची काहीच मदत करू शकत नाही. मी जर तुम्हाला आज सोडलं तर सर मला खूप ओरडतील. त्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहेत होते. सॉरी. नाही, एकदा प्रयत्न करा ना, फोन लावून बघा ना त्यांना. मॅडम हवं तर मी तुम्हाला उद्याची अपॉइंटमेंट देते, प्लीज. नाही, त्यांना आज भेटणं खूप गरजेचं आहे. विचारा ना त्यांना. सॉरी मॅडम, मी तुमची काही मदत नाही करू शकत. ओ मॅडम, अहो मॅडम, मॅडम, ओ मॅडम थांबा. मॅडम, सर मी राधिका सुभेदार. ते अच्छा, म्हणजे तुम्ही राधिका सुभेदार? हो. हे बघा, तुम्ही एकतर उशिरा आला आहात आणि विदाउट एनी इन्फॉर्मेशन माझ्या केबिन मध्ये कशा घुसलात? ते सर. अरे वहिनी, गुप्ते भाऊ, हे घ्या पेढे. पेढा कशाचा? आनंदाची बातमी आहे, काम मिळालं. अरे वा, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर? हो. गुप्ते भाऊ, तुमचे आभार कसे मानू हेच नाही समजून राहिलं मला. हो, आभार कसले मानायचे त्यात? तुमच्या मेरिटवर काम मिळालंय तुम्हाला. मी ज्या व्यक्तीकडे तुम्हाला पाठवलं होतं ना, ती व्यक्ती माणूस पारखल्याशिवाय काम देत नाही. खरंच हो, खूपच चांगले ते. म्हणजे मला तिथे पोचायला जरा उशीर झाला, पण समजून घेतलं त्यांनी. चला, म्हणजे काम झालं तर. वहिनी, या गोष्टीचं आज सेलिब्रेशन झालं पाहिजे. सेलिब्रेशन? हो. आपण बाहेर जायचं का जेवायला? म्हणजे तुम्ही, मी, हवं तर रेवतीलाही बोलूयात. नाना नानी? ऑफकोर्स, त्यांनाही सांगा ना तयार व्हायला. जरा मुलांनाही चेंज होईल. हा चालेल, मी नानींना सांगून येते. हा ओके ओके, मी रेवतीलाही फोन करतो. बरं. राधिका म्हणजे जिथे जाईल त्यांची होऊन बसते. गप्पा मारत बसली असेल गुप्ते आणि रेवती बरोबर. गोड कर हा आज काहीतरी. हो, करूया. करूया. नानाजी, ही बातमी ऐकून गुप्ते भाऊंना खूपच आनंद झाला.
हा, मग मला म्हणत होते का हा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी आज आपण सगळेजण बाहेर जेवायला जाऊया. फर्स्ट क्लास आयडिया. जा. मस्त कल्पना आहे. अशी खूप दिवसात तू कुठे बाहेर गेली नाहीस. जा जा मजा करा मस्त. जा काय जा, आपण सगळ्यांनी मिळून जायचंय. नाही, ते बाहेरचं माझं पथ्य पाणी खूप असतं ग, मला नाही झेपत ते ग. जाऊ ना, तुम्ही जाऊ ना ते ग, फर्स्ट क्लास डिनर करून या. काहून हो नानाजी, चला ना, मला पण बरं वाटेल. राधिका खरंच ना ग, आम्हाला नाही झेपत हे. जागरण तर बिलकुलच नाही झेपत. तुम्ही जा मजा करा. हो नानीजी, नक्की जाऊ ना? अगं हो जा ना, जा पटकन तयार हो. ते दोघं येतीलच आता. जा जा जा. नेहा पण येते तर अथर्वला पण घेऊन जाते. हा चाल, त्याचे आता आवरायला हवं. आलीच जा, पटकन. पटकन जा. अथर्व, हा. अथर्व. वा, ए गोड करतेस ना काहीतरी? हो करणार आहे. शिरा केला तर चालेल. फर्स्ट क्लास. चिरंजीव कुठे आहेत? त्यांना उशीर होणार आहे. शिरा करते मग पानं घेते, आपण जेवून घेऊया. फर्स्ट क्लास. आपली वेळ चुकवायची नाही जेवणाची. फर्स्ट क्लास. पिस्ता बिस्ता टाका. फर्स्ट क्लास एकदम. कसं झालं जेवण? एकदम बढिया. अथर्वला ना ते असलंच आवडतं हॉटेलचं बिटेलचं. अरे मग हॉटेलमध्येच गेलो असतो ना. नाही तसं नाही, आता बाहेरच आणलं होतं ना. हो, आणि उद्या मुलांच्या शाळेत उशीर झाला असता झोपायला. आणि बरं झालं घरच्या घरी झालं ते. बरं राधिका, पुन्हा एकदा कॉंग्रॅट्स. थँक्यू ग. हो पण पार्टी अजून संपलेली नाहीये. आईस्क्रीम आणलीये मी. चला. आईस्क्रीम म्हटलं की आला उत्साह. किती चांगला स्वभाव आहे ना सुबोधचा. काय काय? अगं नाही, म्हणजे अथर्व आणि नेहाला कंपनी खूप आवडते ना त्यांची. कॅरी ऐक ना. बरं झालं आलीस. का? तुलाच हाक मारणार होतो. जेवण झालं माझं, प्लीज आठवतेस? नाही, अगं बच्चा, बरं नाहीये ना मला, नाही तर मीच ठेवलं असतं. प्लीज. पण असं काय खाल्लंयस तू? तोंडाला चव नाहीये माझ्या, म्हणून थोडं नाही गेलं मला. हा ठेव ना प्लीज. हो का? कॅरी ऐक ना, चला खाली आईस्क्रीम खायला जाऊ प्लीज. आईस्क्रीम? हा. आता? हो. बच्चा, आता मी छान सेट झालो ना, आता जस्ट झोपणारच होतो. आणि तूच म्हणालीस ना की बाहेर गेले की इन्फेक्शन होईल, थंडी वाजेल, आणि आता तूच आईस्क्रीमला विचारतेस. हा पण ते ऑफिसला गेलं तर होईल. ऑफिस किती लांब आहे. आईस्क्रीम पार्लर इथे आहे खाली. प्लीज चल ना प्लीज. अच्छा अगं, मला घरातच एवढं गार वाटतंय, तर बाहेर थंडी वाजेल. आणि प्लीज मला एक आईस्क्रीम खायचं प्लीज. बाहेर बघ ना किती रोमॅन्टिक वेदर झालंय छान. प्लीज चल ना प्लीज. बरोबर, ठीक आहे, जाऊया, पण लवकर परत येऊ. हा हा ठीक आहे, लगेच जाऊ, लगेच परत. चल. ओके, एक मिनिट. चल चल, बाहेरच आपला घाल ना. पण खरंच गुप्ते भाऊ, सगळं तुमच्यामुळे झालं. नाही म्हणजे मला तर खूपच उशीर झाला होता. मी त्यांना फोनही केला होता, सांगितलं का उशीर होईल म्हणून. मध्येच त्यांनी फोन कट केला. म्हटलं झालं, आता काही मिळत नाही मला का. पण गेले, त्यांना सांगितलं, त्यांनी पण समजून घेतलं, म्हणून मिळालं का. ते फार तत्वनिष्ठ आहे. आमच्या बँकेचे जुने क्लायंट आहेत ते. त्यांच्या रेफरन्सने तुम्हाला खूप कामं मिळतील अजून. तसं झालं तर बरंच होऊन जाईल ना. खरंय, पण आज केला तसा हलगर्जीपणा पुन्हा नको. तर मग का होतीस याच्याकडे? काय एक्सप्लेनेशन आहे तुझ्याकडे? आम्ही सेलिब्रेशन करत होतो, जेवत होतो साधं. नाही गुप्ते, किती खोटं बोलायचं रे. तुम्ही सिरियसली काय सेलिब्रेट करत होता तुम्ही? तुमच्याकडे काही आहे का सेलिब्रेट करायला? कसलं सेलिब्रेशन?